एका वडिलांचा देह रक्ताने माखलेला आणि गावभर एकच चर्चा, बिबट्याने जीव घेतला. तपास पुढे जाताच जे सत्य समोर आलं त्यानं संपूर्ण गाव हादरलं. सुरगाणा तालुक्यातील हातरुंडी शिवारात 65 वर्षीय देवराम नाना गावित यांचा मृतदेह आढळतो. गावभर बातमी पसरते, देवराम गावित यांना बिबट्याने ठार केलं. गावकरी घाबरतात, रडारड सुरू होते. देह आरोग्य केंद्रात नेला जातो. सगळ्यांना खात्रीच पटते की हा बिबट्याचा हल्ला आहे. पण सकाळी जेव्हा वन विभाग आणि पोलीस तपासायला येतात तेव्हा सत्याचे धागे हळूहळू सापडायला लागतात. शेतात कुठेही बिबट्याचे ठसे दिसत नाहीत, कुठेही झगडल्याच्या खुणा दिसत नाहीत. मग अचानक घरात तपास सुरू होतो आणि तिथे सापडतात रक्ताचे ठसे. भिंतीवर, कपड्यांवर, वस्तूंवर रक्ताचे ठसे. पोलिसांचा संशय गडद होतो. गावकरी हादरतात. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, हा बिबट्या नव्हता तर मग कोण होतं? तासनतास चौकशी सुरू होते आणि शेवटी समोर येतं ते ऐकून सगळ्यांचे अंग शहारून जातं. देवराम गावित यांचा खून बिबट्याने नाही तर घरच्याच व्याहीने केला होता. हो, बिबट्याचा हल्ला हा फक्त एक बनाव होता. खरा मारकरी घरातच निघाला. विश्वासाच्या नात्याने केलेला हा विश्वासघात कधीही विसरता येत नाही. ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच विश्वासघात केला.